नमस्कार मित्रांनो लेखा व कोशागार विभागाची फायनल रिस्पॉन्स शीट आता विद्यार्थ्यांच्या लॉग इन मध्ये उपलब्ध होत आहेत। तर या व्हिडिओमध्ये आपण फायनल रिस्पॉन्स शीट कशा पद्धतीने डाउनलोड करावी त्याच्याबद्दल आपण माहिती बघणार आहे। मित्रांनो, तुम्ही ज्या विभागासाठी फॉर्म भरला असेल त्या विभागाची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल। तर या व्हिडिओमध्ये आपण पुणे विभागाची फायनल रिस्पॉन्स शीट कशा पद्धतीने डाउनलोड करावी त्याच्याबद्दल आपण माहिती बघणार आहे। तर तुम्ही ज्या विभागासाठी फॉर्म भरला असेल त्या विभागाची लिंक तुम्ही ओपन करा आणि तुमची रिस्पॉन्स शीट तुम्ही डाउनलोड करा। ओके, तर लिंक ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल। तर इथे तुम्हाला युजर आयडी पासवर्ड इथे फिल करायचा आहे। तर तुम्ही पहिली रिस्पॉन्स शीट डाउनलोड करताना जो आयडी पासवर्ड इथे फिल केला असेल तो आयडी पासवर्ड तुम्हाला इथे फिल करायचा आहे। त्यानंतर पुढे तुम्हाला इथे कॅप्चा दिलेला आहे, हा कॅप्चा इथे फिल करा आणि पुढे तुम्हाला लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल। तर इथे क्लोज करा। त्यानंतर तुम्हाला इथे कॅन्डिडेट रिस्पॉन्स यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे क्लिक हिअर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर इथे क्लिक करा। त्यानंतर तुमची रिस्पॉन्स शीट जी आहे ती ओपन होईल। तर तुम्ही इथे बघू शकता रिवाइज आन्सर की फॉर जेडी पुणे रिक्रुटमेंट एक्झाम 21 एप्रिल 2025। तर अशा पद्धतीने तुम्ही ही रिवाइज आन्सर की इथे बघू शकता। ओके, तर ही संपूर्ण आन्सर की तुम्ही इथे बघू शकता। ओके, तर इथे तुम्हाला वरती उजव्या साईडला प्रिंटचा ऑप्शन दिलेला आहे। तर या प्रिंट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्ही याची PDF सेव्ह करून घ्यायची। ओके, इथे PDF तुम्ही सेव्ह करून घ्या आणि त्यानंतर ही संपूर्ण आन्सर की तुम्ही इथे चेक करू शकता। तर अशा पद्धतीने तुम्हाला लेखा व कोशागार डिपार्टमेंटची तुम्हाला फायनल रिस्पॉन्स शीट तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे। ओके मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।